सो बऱ्याच वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज आहेत, ओके, पण तुमची जी फिनफिट कंपनी आहे त्याच्याकडूनच आपल्या ऑडियन्सने किंवा आपण का सर्व्हिस घ्यावी? ओके, ह्याच्यासाठी काही कारणं आहेत. एक म्हणजे एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स म्हणाल तर लाईक यू सेड बाकी कंपनीज पण एक्सपिरियन्स आहे. अगेन वायज वी गिव्ह अ व्हेरी कस्टमाइज्ड अँड डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ युअर सिच्युएशन आणि आम्ही वन ऑन वन कन्सल्टेशन्स करतो. म्हणजे आज जर तू माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली, पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे, त्याच्यावर पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे. जरी माझा स्टाफ असेल किंवा कोणी असेल तरी तुझ्याशी कन्सल्टेशन जे होणार आहे इट विल बी मी. सी व्हॉट हॅपन्स इज वेन इट इज अ बिगर कंपनी देर आर लॉट ऑफ एम्प्लॉईज. वेन देर इज अ लॉट ऑफ एम्प्लॉईज, सी हिअर वेन वी आर क्युरेटिंग युअर पोर्टफोलिओ फॉर यू, आज तू माझ्याकडे डिस्कस केलंस, उद्या दुसरं कोणीतरी आलं, आपल्याला काय परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते. कारण प्रत्येकाचं कसं आहे ना की हे मॅथ्स नाही आहे. प्रत्येक वेळेला 2+2 4च नाही होणार आहे. कधी कधी 2+2 5 पण होतो. तो जसा क्लायंटवर डिपेंडंट आहे ना तसा ॲडवायझरवर पण डिपेंडंट असतो. माझी स्वतःची रिस्क ॲपिटाईट किंवा अंडरस्टँडिंग काय आहे त्याच्यावर पण डिपेंड करेल की तुझे पुढचे रिटर्न्स किती तुला मिळणार आहे. आमच्या ह्याच्यामध्ये काय आहे, वी गिव्ह अ व्हेरी पर्सनलाइज्ड अँड अ कस्टमाइज्ड रिलेशन विथ द क्लायंट. सो आय विल बी डीलिंग विथ यू एव्हरी टाईम. सो आय नो युअर हिस्ट्री. मला माहिती आहे की तुला काय पाहिजे, आपले गोल्स काय आहेत, डे 1पासून जे आम्ही नोट डाऊन केलं असेल ते सगळे रेकॉर्ड्स असतात. सो इवन आफ्टर 5 years वेन वी कम वी नो की बाबा आपण स्टार्ट केलेलं ह्या कारणासाठी. सो जो वन ऑन वन पर्सनल जो टच आहे ना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या फील्डमध्ये. कारण आपण लाँग टर्म बघतो आहे. आपण 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी रिलेशन्स नाही आहेत आपले. दीज आर रिलेशन इज गोन बी फॉर अ लाँग टर्म. तर माझे जे 21 वर्षापूर्वीचे क्लायंट्स आहेत आजही क्लायंट्स आहेत. आय विल स्टील डील विथ देम. बॅकएंडचं काम बाकी कोणी करू शकतं, पण जे कन्सल्टेशन आहे किंवा ती स्ट्रॅटेजी डेव्हलप करायचं काम आहे इज वी विल बी डुईंग ऑन अ वन ऑन वन बेसिस. सो इट इज व्हेरी अँड वी लुक ॲट अ होलिस्टिक व्ह्यू की आज तुझी इन्व्हेस्टमेंट कुठे आहे. समजा तू माझ्या असं नाही आहे ना की हल्ली कितीही कोणाचाही पर्सनल असेल तरी 4 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असते. लेट इट बी, नॉट अ प्रॉब्लेम. But I will take those details from you. Will understand what is your pattern of investing, where it is invested, and take everything into consideration and give you the strategy. It will not be limited to only because see, I don't work with only one life insurance company. I don't work with only one mutual fund agency. I work with all the life insurance companies that are there in the market. I work with all the mutual fund AMCs that are there in the market. म्हटल्यावर माझ्याकडे असंच नाहीच आहे की तुला माझ्याकडे ही कंपनी आहे म्हणून तुला तो प्रोडक्ट घ्यायचा आहे. आय कॅन डिझाईन द प्रोडक्ट ॲज पर युअर रिक्वायरमेंट बिकॉज माय असोसिएशन इज देअर एव्हरीवेअर. सो वी डिझाईन द प्लॅन ऑन अ होलिस्टिक बेसिस की तुमचे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत, तुमचे गोल्स काय आहेत, तुम्हाला काय. कधी कधी कसं की तू म्हणणार की नाही थोडंसं ना मला स्वतःहूनच इन्व्हेस्ट करायचं आहे. आय विल से फाईन, नॉट अ प्रॉब्लेम. हे सजेशन तू तिकडे कर, बाकी हा पोर्टफोलिओ एवढा पार्ट मी मॅनेज करेन. सो वी गिव्ह यू द फ्रीडम ऑफ इवन इन्व्हेस्टिंग फ्रॉम युअर ओन वे. तिकडे पण आम्ही गायडन्स देतो. तिसरं आहे की आम्ही जसं म्हटलं तसं वी इवन मेंटॉर. सो वी हॅव अ लॉट ऑफ क्लायंट्स की ज्यांनी सुरुवात केली आहे आमच्यापासून, बट टुडे दे वॉन्ट टू डू इट ऑन देअर ओन. वी आर ऑल फॉर द ग्रोथ. सो दॅट ऑप्शन इज ऑल्सो देअर. ओके, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.